व्हिएतनाममधल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ फू क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या स्पीड बोटला भीषण अपघात झाला। समुद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं ही बोट उलटली आणि बोटीतले सगळे प्रवासी पाण्यात फेकले गेले। या दुर्घटनेमध्ये 15 पर्यटकांचा मृत्यू झालाय, 21 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। या घटनेचं वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृतांप्रती श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीड बोट समुद्रात उलटली। व्हिएतनाममधील पर्यटन स्थळ फुकोक बेटाजवळ 15 जणांचा मृत्यू। मदत पथकांना 21 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। शनिवारी दुपारी भारतीय पर्यटकांना व्हिएतनाममधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ फुकोक बेटाजवळ घेऊन जाणाऱ्या स्पीड बोटीला भीषण अपघात झाला। तांत्रिक बिघाड झाल्यानं बोट समुद्रात उलटली, त्यामधील सर्व प्रवासी पाण्यात फेकले गेले। या दुर्घटनेत 15 पर्यटकांचा मृत्यू झालाय। स्थानिक प्रशासन, तटरक्षक दल आणि बचाव पथकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर शोध आणि बचाव मोहीम राबवली आहे। जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवलं जाते। या दुर्घटनेनंतर तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आले। भारतीय दूतावासानं स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून बचाव कार्याची माहिती घेत ट्विटवरून माहिती दिली। या घटनेशी संबंधित काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर भारतीय दूतावासानं संबंधित अपघातग्रस्तांची यादी प्रसिद्ध केली आहे। भारतीय दूतावासानं बाधित कुटुंबांना माहिती आणि मदत पुरवण्यासाठी हो ची मिन्ह शहरात नियंत्रण कक्षही स्थापन केलाय। व्हिएतनामचे सर्वात मोठे असलेले फुकोक बेट हे भारतीय पर्यटकांसाठी एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। बचावलेल्या पर्यटकांना तातडीनं स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले। ही दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे झाल्याची प्राथमिक माहिती भारतीय दूतावासानं दिली। या बोटीमध्ये 32 भारतीय पर्यटक, 3 कर्मचारी आणि एका परिचारिकेसह एकूण 36 जण होते। व्हीएन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार ही बोट होन्मे रूट बेटावरून आंथोई बंदराकडे जात असताना किनाऱ्यापासून सुमारे 400 मीटर अंतरावर उलटली आहे। त्या भागात समुद्राची स्थिती खवळलेली होती आणि उंच लाटा उसळल्या होत्या। व्हीएन एक्सप्रेसनं वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार उलटलेली बोट दिसल्यानंतर जवळच्या पर्यटक बोटी घटनास्थळी धावून गेल्या। स्थानिक प्रशासन, तटरक्षक दल आणि बचाव पथकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर शोध आणि बचाव मोहीम राबवल्यामुळे 21 जणांचे प्राण वाचवण्यात यश आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। हे भारतीय पर्यटक एका मोबाईल कंपनीनं आयोजित केलेल्या सहलीसाठी आले होते। 100हून अधिक लोकांना भारतातून या सहलीसाठी नेण्यात आलं होतं, अशी प्राथमिक माहिती स्थानिक प्रशासनानं भारतीय दूतावास अधिकाऱ्यांना दिली आहे। Definitely all efforts would be made and our condolences are with the families with the bereaved families. I'll personally speak with the MEA and they will make all efforts on this. व्हिएतनाममधील दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांप्रती सहवेदना व्यक्त केल्या। व्हिएतनाममधील फुकोक जवळ भारतीय नागरिकांच्या बोट अपघाताची दुःखद बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले। ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्या कुटुंबाप्रती मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो। तसेच जखमी झालेल्या आणि बचावलेल्या व्यक्तींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो। आपले भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास शक्य ती सर्व मदत पुरवतायत। आमचे अधिकारी व्हिएतनामी प्रशासनाच्याही सतत संपर्कात आहेत, अशा आशयाचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले। व्हिएतनाममध्ये मागील वर्षी एक मोठी नौका दुर्घटना घडली होती। त्यानंतर आता हा अपघात घडल्यामुळे खळबळ माजली आहे। जुलै 2025 मध्ये लाँग बे या ठिकाणी अचानक आलेल्या वादळात 20 मुलांसह 48 जणांना घेऊन जाणारी पर्यटक बोट उलटली होती। या दुर्घटनेत 35 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।